हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे फ्रीजची डीप क्लिनिंग कशी करायची ते आणि फ्रीज ऑर्गनाइज कसं करायचं, तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा जो फ्रीजचा कवर आहे बघू शकता, तर हा माझा 2 ते 3 वर्षापूर्वी मी घेतलेला आहे. तर हा देखील जुना झालेला आहे आणि आता फ्रीज मी स्वच्छ करणारच होते, त्यामुळे डीप क्लीन कशी करते मी, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि यामध्ये जे प्रोडक्ट मी मागवलेले आहे तर त्याचा देखील व्हिडिओ मी केलेला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल किंवा तुम्हाला कोणता प्रोडक्ट हवा आहे तर त्याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. तर हे जे बॉक्सेस आहेत, स्टोरेज बॉक्सेस, हे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आणि बघू शकता आता फ्रीजमध्ये जे काही सामान आहे तर ते मी एक एक करून सगळं काढून घेणार आहे. जे मसाले आहेत, पावडर मसाले, तर त्याच्यामुळे मला बॉटल्स ठेवायला देखील जागा नव्हती. त्याच्यामुळे सगळं मी आता हे आवरून घेणार आहे. तर एक-एक करून आपल्याला सगळं सामान जे आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि हे जे मॅट्स आहेत ते बघू शकता, 2-3 वर्षापासून वापरते तर देखील खूप छान असे राहिलेले आहेत. वरचं जे कव्हर आहे ते फक्त खराब झालेलं आहे. तर मॅट्स जे आहेत ते एकदम छान राहिलेले आहेत अजून देखील. तर बघू शकता फ्रीजमध्ये मॅट्स ठेवल्यामुळे जास्त अशी घाण नव्हती. तर थोडीफार घाण दिसत आहे तुम्हाला, तर ती काय करायची आपल्याला, स्वच्छ असे कापड घ्यायचं आहे, आपल्याला कोरडं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्याने आपल्याला सगळं हे जे फ्रीजमध्ये जे काही घाण असेल तर ती सुरुवातीला आपल्याला कोरड्या कापडानेच पुसून घ्यायची आहे, काढून घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघू शकता इकडच्या साईडला देखील खूप अशी घाण झालेली आहे. तर आता हे एक-एक करून मी स्वच्छ करून घेणार आहे. ज्या वेळेस फ्रीज आपण डीप क्लीन करतो तर त्या वेळेस आपल्याला सुरुवातीला बटन जे आहे ते बंद करायचं आहे आणि पिन जी आहे ती काढून घ्यायची आहे, म्हणजे करंट वगैरे लागणार नाही. तर ही सुरुवातीला आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता यानंतर मी एक कोरडं कापड घेतलेलं आहे आणि त्याने सुरुवातीला मी फ्रीज जो आहे तो असा कोरडा पहिल्यांदा पुसून घेते. म्हणजे ज्यावेळेस आपण कापड ओलं करून फ्रीज पुसतो तर त्यावेळेस जास्त आपला वेळ जाणार नाही. तर साईडचे कप्पे देखील मी काढून घेतलेले आहे आणि सुरुवातीला आपण छान असं हे क्लीन करून घ्यायचं आहे. आता फ्रीज थोडासा क्लीन करून घेतलेला आहे आणि यानंतरच मी जी फ्रीजमधली भांडी असतात तर ती घासून घेते. म्हणजे ज्यावेळेस जोपर्यंत आपण फ्रीज पुसतो तोपर्यंत ही जी भांडी आहे ती सुकून जातात आणि आपल्याला ही जी भांडी आहे ती कोरडे करण्यासाठी जो वेळ लागतो तर तो वेळ आपला वाचतो या ठिकाणी. तर त्यामुळे मी सुरुवातीला ही भांडी अशी धुवून ठेवते आणि कोरडी करून घ्यायची आहे त्या भांडी जी आहे ती आपल्याला. तर जी भांडी आहेत तर वेगवेगळ्या स्क्रबने त्याला मी छान असं हे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता फ्रीज पुसून घ्यायचं आहे. तर त्यासाठी जे आपल्याला सोल्युशन बनवायचं आहे, लिक्विड बनवायचं आहे, तर ते मी बनवते. तर एका भांड्यामध्ये साधारण मी 1 मग पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचाभर व्हिनेगर टाकायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला लिक्विड सोप टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घेतला तरी देखील चालेल. आता हेच आपल्याला पाणी वापरून फ्रीज जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तर असं केल्यानं फ्रीजमध्ये जो कुमट वास येतो किंवा जे आपण फ्रीजमध्ये काही अन्नपदार्थ उघडे ठेवतो, तर त्यामुळे जो वास येतो फ्रीजमध्ये, तर तो येणार नाही. तर छान असं आपल्याला हे फ्रीज जे आहे ते पुसून घ्यायचं आहे. फ्रीजमधल्या ज्या काचा आहेत, तर त्या मी काढल्या नाहीत. तर मॅट्स टाकल्यामुळे जास्त त्या घाण झालेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे मी त्याला पुसून घेतलेलं आहे. आता फ्रीजचं जे दार आहे, ते देखील स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. कारण या ठिकाणी जरा जास्त घाण होती माझी. आणि ज्या फ्रीजच्या दाराला जे रबर असतं तर ते देखील मी छान ब्रशने पुसून घेतलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे. पण कॅमेरा बंद असल्यामुळे ते तुम्हाला दाखवता आलं नाही. आता आतून फ्रीज जो आहे तो सगळा क्लीन करून घेतलेला आहे आणि बाहेरच्या साईडने आता जे कवर आहे तर ते मी काढून घेतलेलं आहे आणि जे आपण पाणी केलं होतं तर त्याच पाण्याने आपल्याला बाहेरून देखील फ्रीज छान पुसून घ्यायचं आहे. तर फ्रीजच्या दाराला ज्या मुठी असतात तर तिथेच आपला हात जास्त लागतो, त्याच्यामुळे तिथे जास्त घाण होतं फ्रीजला. तर ते देखील छान पद्धतीने आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. तर सहज क्लीन होतं आणि फ्रीज जो आहे तो एकदम चमकतो. तर बाहेरच्या साईडने छान असं मी सगळंच पुसून घेतलेलं आहे आणि यानंतर बघू शकता आता ही जी कॉटनची बॅग आहे भाज्या ठेवण्यासाठी, तर यामध्येच मी आता एक-एक करून ज्या भाज्या आहेत तर त्या मी ठेवून घेणार आहे. तर या ज्या बॅग्स आहेत किंवा यामध्ये ज्या वस्तू मी वापरलेल्या आहेत तर त्या सगळ्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईल किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर खूप छान असे उपयोगाला पडणार असे हे कॉटनचे बॅग्स आहेत.
कॉटनच्या ज्या बॅग आहेत आणि जे मी स्टोरेज बॉक्स मागवलेले आहेत तर त्यामध्ये मी सगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत. आता यानंतर हे जे पाउचेस आहेत बरणीच्या आकाराचे किंवा बरणीच्या शेपचे पाउचेस आहेत, तर यामध्ये मी आता जे पावडर मसाले आहेत तर ते मी यामध्ये टाकून घेणार आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे जे स्टिकर असतं, लेबल असतं, तर ते होतं माझ्याकडे. तर याचा देखील मी व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर आता हे स्टिकर मी सगळ्या ज्या पाउचेस आहेत तर त्यावरती मी लावून घेणार आहे आणि या पाउचेसमध्ये जे पावडर मसाले आहेत तर ते मी टाकून घेणार आहे. तर एक एक करून मी सगळे स्टिकर लावून घेतलेले आहे. आता यावरती मी बघू शकता तर बिर्याणी मसाला असं नाव टाकून घेतलेलं आहे आणि जो बिर्याणी मसाला आहे तर तो या पाउचमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, या पाउचेसमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये जागा जी आहे ती भरपूर अशी मिळते. जे मसाल्याचे बॉक्स असतात रेडीमेड तर त्याला भरपूर अशी जागा लागते. तर त्याच्यामुळे मी आता हे सगळे पावडर मसाले यावरती नाव लावून स्टिकर लावून त्यामध्ये हे जे पावडर मसाले आहेत ते मी टाकून घेणार आहे. त्यामुळे फ्रीजमध्ये जागा जी आहे ती भरपूर आपल्याला अशी मिळते. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता छान असं मी नाव टाकून घेतलेलं आहे, स्टिकर लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये जे पावडर मसाले आहेत कोणते कोणते तुम्ही वापरता तर ते तुम्ही यामध्ये ठेवू शकता. हे जे पाउचेस आहेत तर वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत. तर यामध्ये तुम्ही मसालेच न ठेवता तुम्ही ड्रायफ्रूट देखील ठेवू शकता किंवा जसं की मैदा असेल किंवा रवा असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर हे नक्कीच तुम्हाला उपयोगाला पडणार आहे. याचा देखील रिव्ह्यू केलेला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. खूप छान असं हे उपयोगाला पडणार आहेत आपल्याला. तर सगळे मसाले वगैरे भरून ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी बघू शकता फ्रीज पुसून झाल्यानंतर मी काय केलं, फ्रीज पूर्ण कोरडा करून घेतल्यानंतर मी एक अर्धा तास फ्रीज जो आहे तो असाच सुरू ठेवला होता पिन वगैरे लावून. तर थोडंसं थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत. तर आपण ज्या कॉटन बॅगमध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत तर मी असं छान ऑर्गनाइज करून ठेवत आहे फ्रीजमध्ये, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही यामध्ये भाज्या वगैरे ठेवू शकता. तर जो आपला भाज्याचा जो ट्रे आहे खालचा, तर तो अगदी ऑर्गनाइज दिसतो आणि स्वच्छ राहतो. अजिबात घाण वगैरे होत नाही किंवा आपल्याला जास्त सारखं-सारखं फ्रीज क्लीन करावं लागत नाही. त्याच्यामुळे अ, या व्हिडिओमध्ये जे मी प्रोडक्ट दाखवलेले आहेत, तर ते छान असे उपयोगालाच पडणार आहेत. तुम्ही बघू शकता छान असं आता मी वरून कव्हर लावून घेतलेलं आहे, जे टॉपचं आहे ते आणि हँडलच्या ज्या मुठी आहेत, तर त्याला देखील हे छान असं कव्हर लावून घेतलेलं आहे. त्यामुळे असं हे मल्टी कलरचं कव्हर देखील खूप छान फ्रीजला दिसत आहे या ठिकाणी बघू शकता. तर अगोदरचं जे माझं होतं तर ब्लॅक आणि ग्रेमध्ये होतं आणि आता मी छान असं हे मल्टी कलरचं लावल्यामुळे फ्रीज देखील छान दिसत आहे आणि फ्रीजमध्ये बघू शकता तर 4 मॅट्स असल्यामुळे खाली 3 मी मॅट्स ठेवलेले आहेत आणि वरची फ्रीझरमध्ये देखील मी मॅट्स ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी बघू शकता जे पाउचेस आहेत किंवा जे बॉक्सेस आहेत स्टोरेज बॉक्सेस, तर छान असं हे ऑर्गनाइज करून ठेवायचं आहे. तर जे माझ्याकडं भाज्या होत्या ज्या तर त्या मी छान अशा ह्या बॉक्सेसमध्ये स्टोअर करून ठेवलेल्या आहेत आणि दिसायला देखील खूप छान असा फ्रीज दिसत आहे. आपला स्वच्छ एकदम क्लीन आणि ऑर्गनाइज दिसत आहे. तर हा जो भाजीचा बॉक्स आहे तर तो देखील खूप छान वाटत आहे बघू शकता. सहज आपल्याला भाज्या वगैरे दिसतात. तर जी मध्ये नेट असते तर त्याच्यामुळे भाज्या वगैरे आपल्याला छान अशा दिसतात. कोणत्या भाज्या पाऊचमध्ये ठेवलेल्या आहेत तर त्या कळतात आणि जो बॉक्स आहे तो देखील क्लीन राहतो. आता फ्रीजच्या दाराला बघू शकता तर सुरुवातीला माझी बॉटल ठेवण्यासाठी जागा नव्हती. तर बघू शकता छान असं हे आता ऑर्गनाइज झालेलं आहे आणि जे मसाल्याचे बॉक्स होते ते मी काढून टाकलेले आहेत आणि या पाउचेसमध्ये मी भरून ठेवलेले आहे. त्याला स्टिकर देखील लावलेला आहे. तर कोणता मसाला कशामध्ये आहे तर ते देखील आपल्याला कळतं. त्याच्यामुळे आपल्याला वरून असं स्टिकर लावून घ्यायचं आहे. तर जे मसाले होते मी ते टाकून घेतलेले आहे. कसुरी मेथी ठेवलेली आहे किंवा जे ड्रायफ्रुट्स आहेत ते देखील ठेवलेले आहेत. तर छान पद्धतीने असा आपला फ्रीज जो आहे तो ऑर्गनाइज होतो. तुम्हाला ही आयडिया आवडली असेल, डीप क्लीनिंग आवडली असेल किंवा फ्रीज ऑर्गनाइज कसा करायचा हे जर आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर यामध्ये जे प्रोडक्ट मी वापरलेले आहेत तर त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.